तरुणांनो, सावध व्हा. तुम्ही सुद्धा करत असाल या चुका तर येऊ शकतो हार्ट अटॅक. श्रेयस तळपडे हार्ट अटॅक. श्रेयस तळपडे या मराठमोळ्या अभिनेत्याला हार्ट अटॅक आल्याची बातमी कळताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल. कारण श्रेयस हा तरुण अभिनेता आहे. तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अवघ्या 25 ते 30च्या युवकांना देखील हार्ट अटॅक येतोय. यामागे नेमके कारण काय, कोणत्या चुका टाळायला पाहिजेत? मूळचा मराठी चित्रपट सृष्टीतला सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपडे याला काल हृदयविकाराचा झटका आला. सोशल मीडियावर श्रेयसच्या हार्ट अटॅकची पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली. हार्ट अटॅकची बातमी इतक्या वेगाने व्हायरल होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तो तरुण अभिनेता आहे. तरुण वयात हार्ट अटॅक येणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या आधी सुद्धा आपण तरुण सेलिब्रिटींना हार्ट अटॅक आल्याचे ऐकले आहे. कधी काळी 70च्या उंबरठ्यावर होणारा हृदयरोग आज अगदी 25तील तरुणांना देखील होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरुण वयात हार्ट अटॅक येण्यामागे नेमके काय कारण आहेत ते आपण आज जाणून घेऊया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट आहे, छातीत दुखणे नेहमीच गॅसमुळे होत नाही, लक्षात ठेवा. अनेकदा जेव्हा लोकांना छातीत दुखते तेव्हा ते गॅसमुळे होते असे मानतात, पण हा विचारसरणी तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्हाला छातीत दुखण्याची समस्या वारंवार येत असेल तर गॅसचे कारण समजून स्वतः औषध घेऊ नका. रुग्णालयात जा आणि डॉक्टरांना भेटा. हॉस्पिटलमध्ये जाता येत नसेल तर फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध तरी घ्या. 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? जर तुमचे वय 30 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्हाला छातीत दुखत असेल तर प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या आणि औषध घ्या. जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर हृदयरोग तज्ञांचा सल्ला घ्या आणि ECG, ट्रोपोनिन चाचणी इत्यादींसारख्या काही प्राथमिक हृदयरोगांशी संबंधित चाचण्या करा. जर त्याचा अहवाल योग्य असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही. त्याचबरोबर चुकीचा अहवाल असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन CT एंजिओग्राफी करून घ्यावी. याच्या मदतीने तुम्हाला 10 मिनिटात निकाल कळेल. 40 वर्षापेक्षा जास्त जर तुमचं वय असल्यास तर काय करावं? तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असल्यास वेळोवेळी आवश्यक चाचण्या कराव्यात. अशा परिस्थितीत छातीत दुखत असेल तर अजिबात गाफील राहू नका. तज्ञांना भेटा आणि जी औषधे लिहून दिली आहेत ती वेळेवर घ्या, कारण औषधे जोखीम घटक नियंत्रित करतात. याशिवाय आपल्याला आहाराची विशेष काळजी घ्या. माफक प्रमाणात खा. जास्त मीठ, चरबीयुक्त पदार्थ आणि साखर टाळा. आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास व्यायाम करा. धूम्रपान पूर्णपणे टाळा. सफरचंद, पेरू यांसारखी फळे रोज नाश्त्यापूर्वी खा. तुम्ही ग्रामीण भागात जर राहत असाल तर काय काळजी घ्यावी? ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. विशेषतः हृदयरोग तज्ञ शोधणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखण्याची तक्रार असेल तर त्याने प्रथम एखाद्या चांगल्या वैद्याचा सल्ला घ्यावा. याशिवाय ते टेलिमेडिसिनची मदत घेऊ शकतात. भारतात टेलिमेडिसिनची प्रथा हळूहळू वाढत आहे. कोविड महामारीच्या काळात टेलिमेडिसिनची व्याप्ती आणखी वाढली आहे. या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. चक्कर येणे, धाप लागणे, मूर्छा येणे ही देखील गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. अनेकदा असे दिसून येते की वृद्ध महिला किंवा मधुमेही रुग्णांना चालताना श्वासोच्छवासाचा त्रास होतो आणि ते लवकर थकतात. अशा परिस्थितीतही डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. हे हृदयाशी संबंधित समस्यांचे लक्षण देखील असू शकतात. जर तुम्हाला कोणताही आजार असेल ज्यावर उपचार सुरू आहेत तर तो आजार पुन्हा होऊ नये किंवा त्यांच्या जागी इतर कोणत्याही रोग होऊ नये यासाठी वेळोवेळी पाठ्यपुरावा करणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कळायला असेल की हृदयरोग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि हृदयरोग तुम्हाला आहे की नाही त्यासाठी कोणती टेस्ट करावी हे तुम्हाला कळायला असेल. अजून एक मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही
जर तुमच्या घरात एखाद्याला अचानक हार्ट अटॅक येतो त्यावेळी तुम्हाला कोणती काळजी घ्यावी, जर हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल तर ह्या आय बटनावरती क्लिक करा. या आय बटनावरती आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या घरी एखाद्याला हार्ट अटॅक आला, तो बेशुद्ध पडला, तर त्यावेळी तुम्हाला कोणती काळजी घ्यावी. तर त्यासाठी तुम्ही ह्या आय बटनावरती क्लिक करा. ह्या आय बटनावरती तुम्हाला तो व्हिडिओ पूर्णपणे दिलेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.